हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आहे आपला गोकर्णमधला शेवटचा दिवस। त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्हाला दर्शन घेऊन निघायचं होतं होनावरकडे। त्यासाठी सगळ्यात आधी आम्ही इथल्या गणपती मंदिरात दर्शन घेतलं, त्यानंतर महाबळेश्वर मंदिरात जाणार होतो। ॲक्च्युली कालचा प्रोग्राम होता महाबळेश्वर मंदिरात जाण्याचा, पण खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाकीच्या ठिकाणांना भेट दिली आणि आता जाण्याच्या आधी आम्ही या मंदिरामध्ये आलेलो आहोत। आज पण गर्दी आहे पण तेवढीशी नाही, त्यामुळे मंदिरामध्ये आलेलो आहोत। आणि या मंदिराचा एक रूल आहे की ते जेंट्स लोकांना कंपल्सरी लुंगी घालूनच यायची आहे। त्यामुळे शक्यतो तुम्ही जर या मंदिराला व्हिजिट करण्याचं ठरवत असाल तर तुमच्या घरी लुंगी असेल तर येताना घेऊन या, नाहीतर अगदी मंदिराच्या बाहेर भरपूर ठिकाणी तुम्हाला लुंगी विकायला म्हणजे घ्यायला मिळेल, कारण भरपूर ठिकाणी विकायला आहे तिथे। आणि तुम्ही बघू शकता, गर्दी बघू शकता। आणि आता आम्ही रांगेत उभे राहिलेलो आहोत आणि आता आमचा नंबर आला आहे आणि आता दर्शन करून आता जाणार आहोत नाश्ता करून होनावरकडे। आज तुम्हाला महाबळेश्वर मंदिर बघायला मिळेल, त्याचप्रमाणे होनावर बोट राईड, खास करून होनावरचं जे आकर्षण आहे ते बोट राईड बघायला मिळणार आहे। मिर्जन फोर्ट आणि मुर्डेश्वरला आपण स्टेला जाणार आहे। त्याआधी आम्ही सकाळीच गोकर्णमधलं नाश्ता करून निघालेलो आहोत। तर इथे आम्ही गोकर्णामध्ये पुडी डोसा ट्राय केलेला आहे आणि खरंच छान होता। एकदम पुडी मसाला येतो आणि त्या मसाल्यामध्ये हा डोसा बनवला जातो आणि एकदम टेस्टी आहे। गोकर्णाच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आपण निघालो आहोत होनावरकडे। आणि होनावरकडे जात असताना आपल्याला मध्ये एक लागतो तो मिर्जन फोर्ट, आणि मिर्जन फोर्ट बघायला आपण आता इथे आलेलो आहोत। तर आत्ताची आपली ट्रिप आहे गोकर्ण, होनावर अँड मुर्डेश्वर। समोर बघ। तर हा आहे मिर्जन फोर्ट। तर आता आपण आलो मिर्जन फोर्टला। बायका असेल कुठेतरी रस्ता, हा भुयाना कुठे नाही, इकडे बाहेर निघायचा रस्ता असं, पण बाहेर म्हणजे 1-2 किलोमीटर आतमध्ये असेल तो। हा ना, बाहेर इथे एक भुयार, तुम्ही बघितलं तिकडे भुयार आहे तो। इथून घुसून तिकडून निघायचं असेल, असं काहीतरी असेल। तो नाही, विहिरीतला नाही सांगत। असं पूर्ण मिर्जन फोर्ट बघण्यासाठी एवढा काही फारसा वेळ लागत नाही आणि चढावी जास्त लागत नाही। आपल्या इकडे काळा दगड तिथे हे चिरे म्हणतात। फोर्टचा टाईम आहे सकाळी 6:30 ते संध्याकाळी 5:45 पर्यंत आहे। तुम्ही गोकर्णामध्ये बघाल तर ऑलमोस्ट सगळीकडे 6 वाजता बंद होऊन जातं, बीच पण 6 वाजता बंद होतात। आणि फक्त महाबळेश्वर जे टेम्पल आहे गोकर्णाचं, तिथे तुम्हाला संध्याकाळपर्यंत भरपूर वेळापर्यंत दर्शन मिळतं। आता फोर्ट बघून चाललेलं आहे आणि आपण आता जाणार आहोत होनावर बोट राईड। इथे आपण आलो आहोत होनावर येथे बोट राईडला। पूर्ण एक बोटच घेतली एक फॅमिलीसाठी आपण। तुम्हाला पकड, डॅडी रुईशला पकड घ्या जरा, जा तुम्ही। तो बॅलन्स आलाच पाहिजे। आता मँग्रोव्हच्या जंगलात इथे थोडं पाणी कमी झालंय। जास्तीत जास्त तुम्ही 11 ते 2च्या कालावधीत करून घ्या, कारण नंतर मग पाणी कमी होऊन जातं। आता
आता एक आपण मँग्रोच्या आतमध्ये चाललेला आहेत. खाली पाणी स्वच्छ असं तुम्ही बघू शकता. हे बघा, हे मँग्रोव जागा, त्याच्यामध्ये थोडं मासे आहेत बघा, शेवाळे. मँगो नाही. मँग्रोव फाउंडेशन. व्हिडिओ हे बघा कसं आहे, मस्त छान वाटतं बघा. बघा कसं काय बघा, किती छान वाटतं. आता फोटो व्हिडिओ विथ फोटो. स्टार्ट केलंय. हाय करा, हाय. इन्फॉर्मेशन दे ना. शरावती नदी आहे. हा, हे सगळं शरावती नदी आहे. शरावती नदी. ते पाणी आता समुद्रात चाललंय. हा, परत ते 6 वाजता परत येणार आहे रिटर्न. 6 वाजता पुन्हा. संध्याकाळी 6 वाजता रिटर्न येणार. जायला 6 तास, यायला 6 तास. कुठनं समुद्रात पाणी यायला का? हा, जायला 6 तास पाहिजे, यायला 6 तास पाहिजे असं. आणि इथे आपण थांबलोय ते काय आहे? हे आयर्लंड आहे, नदीच्या मध्ये आहे. नदीच्या मध्ये आहे का हे आयलँड? राऊंडला नदी आहे. हा, एक 7-5-6 घर आहे. 6 घर आहेत का? 5-6 घर आहे. यांना क्रॉस करायचं असेल तर बोटनेच कॉल करायला हा, या लोकांना. लोकांना हा, सामान वगैरे आणायचं असेल हा, तर बोटवरनच. बोटवरनच. नंतर बोट पास केल्यानंतर गाडी वगैरे. हा, हा, 6 घर आहेत फक्त. हा, तर आता इथे आम्ही आयलंडला आलोय आणि काकाने आपल्याला छान अशी माहिती दिली. काका तुमचं नाव? मी अशोक म्हणून. हा, अशोक म्हणून आहे. या परत कधी. हा, आणि यांच्या बोटमध्ये तुम्हाला अगदी रिझनेबल रेटमध्ये ते हे करतात, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला. काय नाव सांगायचं? अशोक बोट म्हणून. अशोक बोटिंग म्हणून हा, अशोक बोटिंग म्हणून तुम्ही सांगितलं तर तुम्हाला. पण देतो. हा, नंबर 80. हा, नंबर सांगा. 80 हा, 50 20 8443. हा, हा यांचा
मराठी पण येते. तुम्ही मराठी माणसं आलं तर आम्हाला लई खुश होतं. हा. कारण तर बरेच यांनी दिवस झाले मुंबई सोडून. हा मुंबईला कुठे होते? मुंबई दादरला. दादर, चेंबूर, विटी. इथे बोट लावलेली आहे आणि या आयलँडवर आलेलो आहे. इथे फोटोसाठी खूप छान छान ऑप्शन आहेत. छत्री वगैरे घेऊन. काका बोटिंग पण करतात आणि छान छान फोटोच्या पोस्ट पण देतात आहेत. हा या साईडला या जरा. हा इथे. तुम्ही इकडे या. हा हा असं वाकून हे करायचं. हा बरोबर. छान काकाने एकदा हा बघा त्याला तुम्हाला बघेल. हा अशा. आणि फुल द्यायचे ना. हा एक राहिलेत ना. नमदा लागेल. हा नमदा हो द्या. काय हे ज्यूस वगैरे घ्यायचं का ना? इथं घेतो. साठी वेगवेगळे पॉइंट आहेत. जरा फिरत जावा या साईडला त्या साईडला बघत. काढायचं. काढते ते काढ. ते काढ ना. स्टॉप करायचे नाही. तिकडे चल ना पुढे बघायला. पुढे बघायला सांग. इकडे फोटोशूट साठी बरेच बोलवलंय. चलो टाइम खतम. काढताय का? थांबा. चला टाइम झाला मंडळी. भरपूर वेळ आम्हाला इथे थांबवलं त्यांनी आणि काकांनी छान छान असे आमचे फोटो घेतलेत. फोटो तुम्हाला नंतर बघायला मिळतील व्हिडिओच्या शेवटी. आणि आता इथनं आम्ही चाललोय. माझा ड्रेस खूप मोठा आहे ना सगळेजण म्हणतात. तर मस्त असा आपला वेळ गेला इथे. आणि आता आपण पुन्हा चाललोय बोटीवर बसून रिटर्न. अशोक बोट म्हणून तुम्ही सांगू शकता. हा चला. एकदम वॉकला नाही तर काय वाटतं आपल्याला? मला आणलं ना आपल्याला इथं असं झालंय. हा मँग्रोव असं झालंय. आता आपण पोहोचणार ना. हो. खूप छान फिरवलंय आणि आमचे 2 मंडळी गेलेत वरती. हाय मंडळी, कसं वाटलं तुम्हाला? कसं वाटलं? छोट्या मंडळींना कसं वाटलं? छान वाटलं. असं छान वाटलं की असं छान वाटलं? छान. असं पण आणि असं. चला आता आपण पोहोचलोय जवळजवळ. किती तास फिरवलं आपल्याला? 1.5 तास. 1.5 तास आम्हाला फिरवलं. तास होत होता पण त्याने आम्हाला अजून अर्धा तास आमचा गेला. 15-20 मिनिटं याच्यावरच गेली बेटावर. इथे जवळ पाणी कमी आहे ना. आलो इथे मँग्रोव्ह वॉक करायला. जवळच आहे तिथनं. तिथे आपण बोटिंग केली त्याच्या बाजूला.
मँगो तिकीट आहे. चला दादा. रिसिप्ट. या मँग्रोज बघा, वेगवेगळ्या प्रकारचे मँग्रोज असतात इथे. वेगळ्या प्रकारचे मँग्रोव्ज आहेत आणि त्याचे मँग्रो काय करतात आपले बघा, हा, बाबा सांगणार आहे आता. सांगा. खायला प्यायला देतं यांना. फिश तर तिथे पण खायला देतं, त्यांचं घर असतं. बरोबर. आपली जी जमीन असते ना ती अशी झिजते त्याच्यासाठी. आणि आपली जी पाण्याची क्वालिटी असते ना ती चांगली राहते. आणि हे म्हणतात आपलं चांगलं जी जेव्हा हे आता ना भरती येते त्या जोरात पाणी येतं किंवा सुनामी येते ना, तेव्हा ते आपलं जोरात आलेलं पाणी ते स्वतःवर घेतात सांभाळून. सुनामी येतात ना तेव्हा जोरात त्यासाठी हे सेव्ह करतात. नाहीतर आपल्या किनाऱ्यावर भरपूर जोरात पाणी येईल. ऑक्सिजन देतात आपल्याला. काय की? जोरात आलेलं थांबवतात ते झाडं. कुठे कुठे आहे लोकेशन दिलंय बा मँग्रोव्हचं. वेस्ट बेंगॉल, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटका, केरला, तमिळनाडू. इकडचंच आहे ना हां, कोस्टल लाईनलाच आहे असं. गुजरातला पण आहे ना. महाराष्ट्र, गुजरात सगळं जग असं. चला चला मंडळी. या मंडळी फोटो काढायचा. हा आलोय. पूर्ण मँग्रोव्हचं जंगल आहे आणि असं ब्रिज केलेलं आहे. बाबा घ्या हो व्हिडिओ, मी सांगते. तुटलेच आहे. आता आपण आलोय मँग्रोव्ह वॉकमध्ये. एक्झॅक्टली बघितलं शरावती नदीमध्ये जे आपण रिव्हर राईड केलं त्याच्या बाजूलाच आहे. आणि खूप छान मस्त वाटतं. एवढ्या उन्हात सुद्धा आपल्याला इथे खूप थंडावा वाटतो. तर जर तुम्ही शरावती नदीमध्ये रिव्हर राईड करणार असाल तर मँग्रोव्ह वॉक करायला याच. तिथनं जवळजवळ 10 मिनिटावर आहे ना, 10 मिनिटावर आहे. तर इथे येऊ शकता. आणि आपले किती तिकीट घेतले पर पर्सन? 20 रुपये. 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आता आपण लाकडी जिना पार करून आता खाली आलो आहोत. इथे बहुतेक आपण नदी किनारी जाऊ ना. आपल्या शेटचा आवाज बघितला किती? इथे उभे राहा की. हां तिथेच. हां थांब जरा. बस. समोरच्या रस्त्याला हे हॉटेल आहे. तिथे तुम्हाला छान असं नॉनव्हेज मिळेल. कोस्टल लाईन असल्यामुळे इथे फिशचे बरेच व्हरायटी मिळेल खायला. किंग फिश, पॉम्फ्रेट, लेडी फिश, क्रॅब. केलं आणि आता आम्ही आलो आहोत जेवायला. तर यांच्याकडे वेगळ्या व्हरायटीमध्ये फिश आहे. छान दिसतो. लोकल बांगडा.
आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघत आहे या हॉटेलमधनं. जेवणाचे रिव्ह्यू छान होते. 150 रुपये फिश थाळी होती आणि काय माकल्या कबाब आम्ही मागवलेले ते सुद्धा छान होते. चलो आता अभी चलते हैं. बाय. गाडी वापरली. या गाडीचा आजचा शेवटचा दिवस आहे. प्रवास संपला आपल्या या गाडी सोबतचा. आणि आता आलोय आम्ही आमच्या हॉटेलला. हाऊसला थांबलेलो आहोत आणि इथनं बघा आपला मंदिराचं गोपूर दिसते आणि तिथे शंकराची मूर्ती आहे. इतक्या जवळ आपण थांबलेलो आहोत. आणि हे आहे आपलं हॉटेल. आमच्या हॉटेलला गोकर्णमधनं आज स्टे करणार आहोत आपण मुर्डेश्वरला. होनावरचं बोट राईड ॲडव्हेंचर गोकर्णा यांची आम्ही ट्रॅव्हल्स बुक केलेली आणि एकदम छान त्यांनी आम्हाला मस्त सगळी. बाय बाय. थँक्यू बोल सोनू. चलो भैया, थैंक यू. थँक्यू थँक्यू. चलिए आराम से जाओ. हे आमची एक रूम. मुर्डेश्वरमध्ये अगदी वॉकेबल डिस्टन्सला आहे आणि म्हणून आता रूम आम्ही चेंज करून घेतली. ही गर्ल्सची रूम. ही रूम आहे आमची गर्ल्सची. गर्ल्स सगळ्या बायका तरी गर्ल्स. पहिले पाय पाय खराब पाय खाली ठेव. हो आपल्या हॉटेलवर ना बघा मुर्डेश्वरचं गोपूर दिसतं. पण इकडे कचरा व किती टाकलाय लोकांनी. पण जेवण करायला चाललो आहोत. तर हा आहे मुर्डेश्वरचा रात्रीचा व्ह्यू. आणि आता आम्ही जाणार आहोत नायक फिश थाळी खायला. इथली फेमस आहे पण आम्हाला जेवण केल्यावरती काय एवढी फारशी आवडली नाही. ठीक ओके ओके होती आणि तेवढीशी भूक नव्हती कारण दुपारचं जेवण पण खूप हेवी झालेलं. तरी पण जेवण आलं. नॉनव्हेज होतं तर सगळेच जेवले. आणि उद्या आम्ही जाणार आहोत मुर्डेश्वर येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर आजचा दिवस इथेच संपतोय. लवकर भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.